Hi friends, welcome back to your own channel Nick Bhagat and Farms. नमस्कार मंडळी, मी अरविंद यशवंत पाटील. माझ्या गावाचं नाव नाणेबाई चिखली कागल तालुक्यामधलं. दादा, मी गेली जवळजवळ 20 वर्ष झालं ह्या गाई म्हशींच्या गोठ्यामध्ये मी स्वतः काम करत 2000 साली मी दुधाचा व्यवसाय चालू केला. 99-2000 साली ते 2000 जवळजवळ 18 संपलं, आता 19 चालू झालं. हे 19पर्यंत ह्या 19 वर्षामध्ये किंवा 18-19 वर्षामध्ये मी जवळपास 300 जनावरं घरच्या घरी तयार केलेले आहेत. ह्या आपल्या शेतकरी बांधवांना मला एवढंच ह्या क्लिपमधनं मला सांगायचं आहे की मंडळी, थोडीशी ह्यातलं एक वीक पॉईंट आहे त्या दुधाच्या व्यवसायामधले. ते वीक पॉईंट मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, जनावरांच्या गोठ्याच्या बांधकामाविषयी जर बोलायचं झालं तर जनावरांच्या गोठ्यामध्ये, बंदिस्त गोठ्यामध्ये अजिबात काम करू नका. तर अशा पद्धतीचा मुक्त गोठाच असायला पाहिजे. हवेशीर जागा, हवा खेळती, जनावर निवांत असं ह्या मुक्त गोठ्यामध्ये बसतं. सकाळच्या कोवळ्या उन्हामुळं जनावराच्या बॉडीवरती किंवा शरीरावरती जे काय कोवळं ऊन पडतं, याच्यामध्ये D3 मिळतं. याच्यामुळं काय होतं, जनावरांच्या हाडांना बाकी येत नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय, जनावरांची स्किन चांगली राहते. जनावरांच्या गोठ्यामध्ये माशी मच्छर किती शांत आणि निवांत बसले. नैसर्गिक सगळा गोठा केलेला आहे. याच्यामध्ये बघायला झालं तर तो जो खांब आहे, तो खांब जनावरांना घासण्यासाठी ठेवलेला आहे. 24 तास पाण्याची सोय केलेली आहे. तर अशा पद्धतीनं ह्या कालवडी ज्या आहेत ह्या बरोबर 20 महिन्याच्या दरम्यानच्या आहेत. 18 ते 20 आहेत ना, सगळ्यांना 9 महिने लागलेले आहेत. सांगायचा उद्देश काय, 11 ते 12 महिन्यामध्ये आमच्या जनावराच्या बॉडीत, म्हणजे त्या जनावराच्या बॉडीचं वेट होतं 300 किलोच्या दरम्यान. म्हणजे 250-300 ती लायक होते ह्याच्या, म्हणजे जनावर माझावर यायच्या. ते माझावर येऊन गाब जातं आणि 20-22 महिन्यामध्ये चांगल्या 10-10, 11-11 लिटर दूध देणाऱ्या एका वेळेला अशा ह्या गायी तयार होतात. तर अशा पद्धतीचा विषय आहे. 2 नंबरचा विषय तुम्हाला सांगायचं झालं तर जनावराच्या आहारामध्ये सुक्या चाऱ्याचं महत्त्व. माझ्याकडे आता 125 जनावर आहेत. ह्या 125 जनावरांना ह्या अशा पद्धतीचं हे गोडाऊन आम्ही भरलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये गव्हाचा कोंडा, हरभऱ्याचा कोंडा, तुरीचा कोंडा, नाचणीचा कोंडा, सोयाबीनचा कोंडा, जेवढं म्हणजे जे भुसकट गावतं ते सगळं आपण हे केलेलं आहे. ह्याच्यामध्ये जवळपास 200 टन चारा बसेल अशा पद्धतीची ह्याची व्यवस्था केलेली आहे. ही सुद्धा फार महत्त्वाचा विषय, म्हणजे तुमच्याकडे सुद्धा वाळलेल्या चाऱ्याचं नियोजन असायला पाहिजे. परत जाऊ आपण, थोडासा एक गट वेगळा केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगायला झालं तर म्हणजे 4 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत ह्या कालवडी सगळ्या अशा तयार केलेल्या आहेत. याच्यामध्ये जर बघायला झालं तर ह्या अशा पद्धतीचे थोडंसं क्रॉसब्रीडमध्ये ही सगळी अशी जनावर, ही जवळजवळ नाही म्हटलं तर ही 40वर जनावर आहेत. ह्यांचं पण चांगल्या पद्धतीचं संगोपन आपण या ठिकाणी करतो. परत आज आपण भेटू तुम्हाला तुमच्या गोठ्यामध्ये वैरणीची जी काय कुट्टी आहे, जे कुट्टी मशीन आहे, ते तुम्हाला तुमच्या त्या जनावराच्या युनिटनुसार तुम्हाला ते करावं लागणार आहे. याच्यामध्ये ज्याच्याकडं 10 जनावराचं युनिट आहे त्यानं 2 HP सिंगल फेज घ्यायचं. ज्याच्याकडं 25-30 जनावराचा गोठा आहे त्यानं 3 HP सिंगल फेज मशीन घेऊन अशा पद्धतीची कुट्टी करायला पाहिजे. आता खाली हिरवा थर मारलेला आहे, त्याच्यावरती मिनरल मिक्सचर मारलेला आहे. मंडळी, एक काम करायचं, हिरवा चारा अजिबात घालायचा नाही, सुका चारा अजिबातच घालायचा नाही. तुम्हाला हे सगळं करायच्या पाठीमागचा उद्देश काय, तर हा TMR बनवायचा आहे तुम्हाला, टोटल मिक्स राशन. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, हिरवा चारा म्हणजे ह्याच्यामुळं काय होतं, दूध वाढतं आणि ह्या हिरव्या चाऱ्यामध्ये असणारे प्रोटीन किंवा प्रथिने, क्षार, कार्बोदके, ह्याच्यामधून थोडं मिळणारं फायबर, आणि ह्याच्यावरतीच मीठ टाकायचं आहे. प्रत्येक जनावराला सकाळी 15 ग्रॅम, संध्याकाळी 15 ग्रॅम मीठ द्यायचं. सोडा 20 ग्रॅम आम्ही वापरला जातो, 20 ग्रॅम प्रति जनावर, दिवसातून एकदाच सोडा. आणि मिनरल मिक्सचर प्रत्येक जनावरला 100 ग्रॅम. आता माझ्याकडे 125 जनावर आहे तर मी 10 ते 11 किलोच्या दरम्यान मी ह्याच्यावरतीच मारून टाकतो. म्हणजे सकाळी 5 किलो, संध्याकाळी 5 किलो. तर असा हा TMR केला जातो. आणि प्रति जनावराला वजनाच्या 4 किलो, म्हणजे 100 किलोच्या जनावराला 4 किलो फायबर, म्हणजे अशा पद्धतीनं तो दिलं जातं त्याचं. म्हणजे एका जनावराला 12 ते 14 किलोच्या दरम्यान फायबर दिलं जातं. तर अशा पद्धतीनं हे सगळं नियोजन आहे, हे मीठाचं नियोजन आहे. आता सकाळचे मला वाटते 10 वाजलेले आहेत आणि अशा पद्धतीनं सकाळी पहाटे 3 ते 6 वाजेपर्यंत हे सगळं कामाचं नियोजन झालं. आणि टोटल सगळी जनावर बघितली की सगळी रवंत करायच्या ह्या नियोजनामध्ये आहेत.
तर अशा पद्धतीचं हे सगळं जनावरांचा गोठा आणि अशा पद्धतीचं सगळं नियोजन केलेलं आहे. परत तुम्हाला सांगायचं झालं तर अशा सूचनांचे बोर्डसुद्धा आहेत. आम्ही आमच्या गोट्यामध्ये ज्यावेळेला तुमचासुद्धा किती जनावरांचा गोठा असू दे, पण ही स्वच्छता तुमच्याकडे असायला पाहिजे. परत तुम्हाला सांगायला झालं तर अशा पद्धतीचे सूचनांचे बोर्डसुद्धा तुमच्याकडं असायला पाहिजे. परत तुम्हाला सांगायचं झालं पुढच्या विषयामध्ये आपण जाऊ. म्हशीमध्ये थोडंसं जरासा विचार करू. म्हशीच्या उत्पादकानं हे म्हशीचं व्यवस्थापन शोधा. आणि म्हशी तुमच्या कुणाकुणाला वाटतं की बाबा म्हशी मुक्त गोट्यामध्ये चालत नाहीत, काय गळ्यात दोरी नाही, कंडा नाही, काय नाही. ह्या सगळ्या म्हशी 14 लिटर दूध आहे, नैसर्गिक. हे बगळे, हे कावळे, हे सगळं बघायला झालं तर खूप नैसर्गिक आम्ही त्या पद्धतीने त्याला दिलेलं आहे. आता या सगळ्या म्हशी तुम्हाला सांगायला झालं तर जवळपास 14 लिटरच्या वरच्याच आहेत. आता ह्याच्यामध्ये 19 लिटर दूध देणारी एक म्हैस आहे. पलीकडच्या बाजूला टोटल माझ्याकडे आता ह्या 25 मुर्रा म्हशी आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परवा आपले कॉम्पिटिशन झालं, त्याच्यामध्ये ही समोरची बसलेली जी म्हैस आहे हिनं जवळजवळ 20 लिटर दूध दिलं. हिचा जिल्ह्यात दुसरा आला, म्हणजे पहिला नंबर गेला 200 मिलीमध्ये, पण दुसरा माझा आला. आणि ह्या कोंबड्या, हे कावळे, हे सगळ्या अशा पद्धतीने हे सगळं नैसर्गिक दिलेलं आहे. तर लक्षात नाही ह्यातनं काय बोध घ्यायचा की तुम्हाला तुमच्या गोठ्यामध्ये सुद्धा मुक्त गोठ्याची संकल्पना करा. हा जुना गोठा असा भव्य आहे, पण तुम्हाला सांगायला झालं तर एवढा पैसा खर्च करायची काहीच गरज नाही. आता माझं जे चुकलं ते चुकलं, तुम्ही ह्याच्यामध्ये अजिबात तुम्ही हे करायचं नाही, अशा पद्धतीचं काही करायचं नाही. आता गोठ्याची स्वच्छता जर बघायला झालं तर अशा पद्धतीची गोठ्याची स्वच्छता असते. खूप इथं मिल्किंगसाठी जनावरं येतात. इथं जवळजवळ हा 50 म्हशींचा आणि गाईंचा गोठा आहे. खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही ते हे केलेलं आहे. गोठ्याची वैयक्तिक स्वच्छता बघितली तर खूप चांगल्या पद्धतीनं हे सगळं नियोजन केलेलं आहे. CCTV कॅमेरेसुद्धा आपण ह्या गोठ्यामध्ये लावलेले आहेत. प्रत्येक इथं काय पहाटेपासून कामाची सुरुवात होते, इथं गोठ्यातल्या हालचाली हे सगळं. आता हे सगळं करायच्या पाठीमागं तुम्हाला पशुपालकाला काय शिकायचं ह्याच्यामधून, तर जनावराचा गोठा स्वच्छ असू द्या, जनावराच्या गोठ्यामध्ये पाणी प्यायच्या 24 तास पाण्याची सोय, पिण्यासाठी त्यांना 24 तास पाण्याची सोय असू द्या. तिसरी गोष्ट, सारखी वैरण टाकू नका. दिवसातून 2च वेळेला पोटभर वैरण, सकाळी पोटभर संध्याकाळी, असे 2च वेळेला वैरण द्या. त्या वैरणीमध्ये हिरव्या चाऱ्याचा आणि सुक्या चाऱ्याचा सुद्धा त्याच्यामध्ये उपयोग असू द्या. त्या चाऱ्याबरोबर मीठ, सोडा, मिनरल मिक्सचर अशा पद्धतीचं त्याला म्हणजे त्या वैरणीमध्ये त्याला द्या. त्याचबरोबर लक्षात असू द्या, जंताचं औषध खूप चांगली संकल्पना आहे. प्रत्येक जनावराला, लहान वासरांच्यापासून ते मोठ्या जनावरांच्यापर्यंत जंताचं औषध वर्षातून किमान 3 वेळेला मोठ्या जनावराला. आणि आम्ही अशा पद्धतीने ज्या कालवडी तयार करतो त्याला दर महिन्याला आम्ही जंताचं औषध देतो. 12 महिन्यात 12 वेळेला जंताचं औषध आम्ही त्या जनावरांना देतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय कुठला असेल तर पशुखाद्य जर तुमची वैरणीची क्वालिटी जर ब्रँडेड असेल, तुमच्याकडं मका, ज्वारी, बाजरीचा कडबा, हत्ती गवत अशा क्वालिटीची जर वैरण असेल तर तुम्हाला पशुखाद्य 1 लिटरला 350 ग्रॅम बस होतं. आणि जर वैरणीमध्ये तुम्ही जर ढासळलेला असाल तर तुम्हाला मंडळी कमीत कमी तुम्हाला 1 लिटरला अर्धा किलोच्या पद्धतीनं तुम्हाला हे सगळं द्यावंच लागणार आहे. परत तुम्हाला सांगायचं झालं तर जंताचं औषध दिल्यानंतर तुम्हाला लसीकरणाचा सदा विषय फार महत्त्वाचा विषय आहे. त्या जनावराला लसीकरण, लाळ्या खुरकत आजाराची लस असू देत, HSBQची म्हणजे त्याला आपण घटसर्पाने फऱ्या म्हणतो, त्याही आजाराची लस तुम्हाला ती द्यावीच लागणार आहे. परत ह्या जनावरांच्या प्रत्येक तारखा, अचूक नोंदी तुमच्याकडे असायला पाहिजेत. आणि अचूक नोंदीमध्ये तुमच्या जनावराची व्हॅलीची तारीख वगैरे सगळं त्याच्यामध्ये तुमच्या गोठ्यामध्ये तुम्ही काय करता त्याचं नोटिंग तुमच्याकडे झालेलं असायला पाहिजे. आणि माझी कळकळीची विनंती आहे, म्हशीचा दुधाचा व्यवसाय करायचा असेल किंवा गाईचा दुधाचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला एवढं निश्चितपणे लक्षात ठेवावं लागणार की म्हैस पाळायची असेल तर 10 लिटरच्या वरची म्हैस घ्यायची, सकाळी 5 आणि संध्याकाळी 5. आणि गाय जर करायची असेल तर सकाळी 10 आणि संध्याकाळी 10, किमान 20 लिटर असं पाहिजे. आणि लई झालं तर सकाळी 8 आणि संध्याकाळी 16 लिटरची सुद्धा दुधाचा व्यवसाय परवडतो, पण एकदम काटावर होतं ते. म्हणजे मला सांगायचं आहे की जातीवंत जनावरांची निवड तुम्ही करायला पाहिजे. जातीवंत जनावरं निवडत चला, त्याच्यामुळं खूप चांगला म्हणजे तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वासरू संगोपनावरती भर द्या. आता माझा अर्थशास्त्रात तुम्हाला सांगायला झालं तर मला वर्षाला अशा क्वालिटीच्या चांगल्या रेड्या किंवा पाड्या तयार करायच्या. वर्षाला मी 20 ते 25 जनावरं विकतो आणि 25 जनावरांच्या विक्रीतून मला जवळजवळ 14 ते 15 लाख रुपये मिळतात. आणि शेणापासून 5 ते 6 लाख रुपये मिळतात. आणि गोकुळ दूध संघाचा बोनस आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतो, ते 3 लाख. म्हणजे सांगायचं एखाद्या सर्वसामान्य तरुणाला
जर अशा पद्धतीने व्यवसाय केला तर 1,00,000 रुपये पगार पडायला ही अतिशयोक्ती नाही दादा. कोणाचा तरी गैरसमज होईल तुमच्या सगळ्यांचा की एवढे पैसे दुधातून मिळतात का, हे खरं आहे आणि हे आपण खोटं बोलू शकत नाही. तर ह्या अशा पद्धतीचं तुम्ही हे नियोजन करायला पाहिजे. म्हणजे सांगायचं काय, हवेशीर गोठ्याची संकल्पना खूप सुंदर ह्या सगळ्या आम्हाला रिझल्ट आलेले आहे त्याच्यामध्ये. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की पशुपालकांना हे सगळं लक्षात ठेवून दुधाचा जर व्यवसाय केला तर खूप म्हणजे खूप फायदा आहे याच्यात. चालेल, मी दुसऱ्या क्लिपमध्ये पुन्हा तुमच्याबरोबर मी भेटू. धन्यवाद. माझा नंबर आहे 9860 76 44 01. हे सगळं शिकण्यासाठी दादा आपल्या इथं मायक्रो ट्रेनिंग सेंटरची गोकुळ दूध संघाने स्थापना केलेली आहे. गेली 10 वर्ष झालं आम्ही या दुधाच्या व्यवसायामध्ये काम केलेला अनुभव आम्ही सांगत आहोत शेतकऱ्यांना दुधाच्या प्रवाहामध्ये आणायचं, प्रत्येक तरुणाला ह्या व्यवसायाबद्दलचं परिपूर्ण असं नॉलेज त्याला द्यायचं. तर अशा माध्यमातून आमची ही सगळी कामं चालू असतात. निवासी ट्रेनिंगसाठी हा कुठं जाहिरातीसाठी किंवा पैसे मिळवायचा धंदा अजिबात नाही. डोक्यातनंच विषय काढून टाका, कोणाचा गैरसमज होईल. फक्त मला ह्या दुधाच्या व्यवसायामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला फेल जाऊ द्यायचं नाही आहे. कारण आजची परिस्थिती बघितली की दुधाची ही दराची चढ उतार, दुष्काळ परिस्थिती आणि या सगळ्यावर जर करायचं झालं तर नेमकं आपलं कुठं चुकतं हे बघायसाठी तुम्हाला जर ट्रेनिंग घ्यायचं असेल तर जरूर भेट द्या. माझा नंबर मी वरती दिलेलाच आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.